4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॅट्समन आहे टिंकू. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव झालेली आहे. शेवटचा चेंडू. या ठिकाणी धावबाद होण्याची एक संधी होती, मात्र अचूक थ्रो न लागल्यामुळे दोन षटकानंतर संत रामचैतन्य बापू या संघाची धावसंख्या आहे 31. एक गडी बाद झालेला आहे. पटापट सामना सुरू ठेवायचा आहे कृपया. खूप सारा उशीर या सामन्याला झालेला आहे. उन्हाचा तडाखा वाढत आहे. एक गडी बाद आहे ना. नवीन षटकाची गोलंदाजी घेऊन येत आहे दीपक. फुलटॉस चेंडू. या चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव त्या दरम्यान काढलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. पुढचा चेंडू दीपक यांचा टिंकू साठी. मोठा फटका टिंकूच्या बॅटमधून आलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. भाऊल उत्तम चव्हाण यांच्या बॅनरला सलामी ठोकणारा हा कृपया काय आहे, चौकार आहे का षटकार आहे? तिसऱ्या पंचांनी पाहायचं आहे चौकार आहे का षटकार आहे. चार धा चार धावा मिळालेल्या आहे टिंकूला. आक्रमक फलंदाजी टिंकू कडून. दीपक टिंकू साठी. मोठा फटका. चेंडू गेलेला आहे उंच आकाशात. दिसेनासा झालेला आहे चेंडू. एक मोठा षटकार आलेला आहे टिंकूच्या बॅट मधून. पुढचा चेंडू दीपक यांचा. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू. पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे.
मोठा फटका खेळलेला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि हा एक सोपा झेल सुटलेला आहे. 3 जीवदान मिळालेले आहेत टिंकू यांना आणि टिंकूने जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत आक्रमक खेळी साकारलेली आहे. 32 धावांवर खेळत आहेत. 3 उत्तुंग षटकार आणि 3 चौकार त्यांनी लगावलेले आहेत. दीपक चव्हाण नितेश साठी या चेंडूला डीप फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे नितेशच्या रूपाने. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे. डीप फाईन लेगच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. चला कृपया पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. शांतता पाळायची आहे. आपापले खेळाडू रघु आणि दीपक कृपया संघमालक आणि कर्णधार यांना विनंती आहे, दोन्ही खेळाडूंना शांत ठेवायचं आहे. गोलंदाज आलेले आहे उमेश राठोड. धावसंख्या आहे 48 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. टिंकू खेळतायत 32 धावांवर. कुलदीप खेळतायत 4 धावांवर. टिंकू डावखुरा फलंदाज. टिंकू त्याच्यासाठी उमेश. एक चांगला चेंडू अचूक लाईन आणि लेंथवर या चेंडू टाकला होता. पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू उमेश यांचा. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल. पुढचा चेंडू उमेश यांचा. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. एक चांगला फटका टिंकू यांचा थेट गेलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. षटकार. 6 धावा मिळतील टिंकू यांना.
आक्रमक फलंदाजी टिंकू कडून 56 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक सुरू आहे. अत्यंत आक्रमक फलंदाजी टिंकू कडून 39 धावांवर खेळत आहे टिंकू. स्लोअर वन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू लॉंग ऑफ ऑनच्या दिशेने षटकार आलेला आहे. या चेंडूवर अत्यंत आक्रमक फलंदाजी. या षटकारासोबत टिंकू यांचा अर्धशतक पूर्ण झालेला आहे. उमेश एक महागडा गोलंदाज ठरलेला आहे. 20 धावा आतापर्यंत दिलेल्या आहे. षटकातील शेवटचा चेंडू अपेक्षित. अत्यंत वेगवान सुरुवात केलेली आहे संत राम चैतन्य बापू या संघाने. एक चांगला चेंडू, तेवढा चांगल्या प्रकारचा फटका, मात्र केवळ एक धाव मिळेल टिंकू यांना. टिंकू पोहोचलेले आहेत 52 धावांवर. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 69. 2 गडी बाद झालेले आहेत. पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. यापुढील सूत्रसंचालन करण्यासाठी मी प्रकाश पवार सर यांना विनंती करतो की आपण माईक त्यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद मोहन चौहान सर. तो खेल भावना से खेला जाता है. खिलाड़ी वही हो जो खेल की प्रतिभा को जाने. खिलाड़ी वही है जो खेल की गरिमा को पहचाने. उमेश कैच लेने में असफल रहे. दौड़ कम पड़ गई. हल्के से प्लेस किया और 1 रन चुराया है. अविनाश शेरे के हाथ में गेंद आई, उन्होंने थ्रो किया, तब तक 1 रन आराम से बना चुके थे. अब गेंद है अमन चौहान के हाथ में और बल्ला वही बल्लेबाज जिसका नाम ही काफी है. बल्ला चलाया लेकिन आसानी से 1 रन लेंगे. नॉन स्ट्राइक एंड पर पहुंचे हैं. बहत्तर रन बन चुके. 5 ओवर की गेंदबाजी कर रहे हैं अमन और सामने है अब कुलदीप ने बल्ला चलाया. गेंद हवा में, खिलाड़ी नीचे है दीपक और जबरदस्त वहां पर कैच ड्रॉप हुआ.
अच्छी कोशिश वहां पर, और यहाँ पर षटकार मिला है। अच्छी कोशिश दीपक की, लेकिन पूरी तरह से हावी बन चुके कुलदीप राठौड़ और टिंकू राठौड़। इस बार रिवर्स खेलना चाहा, गेंद बल्ले पर नहीं आई। डॉट गेंद, कुलदीप राठौड़ 12 रन बनकर खेल रहे हैं और टिंकू राठौड़ 54। 18 गेंदों का सामना किया है, 4 3 चौके और 1 छक्के के साथ, 6 छक्के के साथ 300 की स्ट्राइक से खेल रहे हैं वहां पर टिंकू राठौड़। टीम की रन संख्या 78। 5वीं ओवर की आखिरी गेंद लेकर आएंगे अमन। सामने है कुलदीप। कुलदीप ने जोरदार प्रहार किया है, खिलाड़ी नीचे है और शेरे कैच को घेरे, कैच लिया शेरे ने और अब जाना होगा कुलदीप राठौड़ को। तीसरा झटका लगता हुआ संत राम चैतन्य बापू को। अब उनकी जगह लेने के लिए जा रहे नए बल्लेबाज सचिन पवार। डॉक्टर सचिन पवार एक बड़ा नाम है। डॉक्टर सचिन पवार अपना अनमोल समय निकालकर खेलने के लिए आए हैं। डॉक्टर सचिन साथ निभाएंगे टिंकू राठौड़ का। टिंकू राठौड़ की नजरें पूरी तरह से जम चुकी है, पूरी तरह से दिशाएं चारों ओर चौकार षटकारों की आतिशबाजी कर रहे हैं वहां पर टिंकू राठौड़। गेंदबाजी के लिए आए, फिर आए हैं अविनाश शेरे। छठी ओवर की गेंदबाजी प्रारंभ करेंगे अविनाश। सामने है टिंकू। टिंकू जो कि 54 रन बनाकर खेल रहे हैं, 300 का स्ट्राइक रेट उनका। ये लेफ्टी बल्लेबाज काफी प्रभावी साबित हो रहा है। क्या शेरे उनको आउट कर पाएंगे या फिर शेरे ऊपर वो प्रहार करेंगे? टिंकू राठौड़ पूरी तरह से अब हर एक गेंद फुटबॉल की लग रही है उनको। एक जबरदस्त बल्लेबाजी कर रहे कड़ी धूप में। सामने अविनाश शेरे राइट आर्म और विकेट की गेंदबाजी कर रहे हैं और टिंकू बल्ला चलाया, गेंद खड़ी हो गई है और गेंद जाएगी बहुत दूर लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। इस प्रकार टिंकू जी आप पहुंचे 60 रन पर। और हल्की सी कट की आवाज आई थी लेकिन कोई नुकसान नहीं। टिंकू भाई पहुंचे 60 रन और टीम की रन संख्या पहुंचा 84 रन। शेरे गेंदबाजी कर रहे हैं टिंकू जिया बल्लेबाजी। टिंकू खेलने के लिए रेडी। सामने शेरे। यहां पर शेरे काफी नाराज है। शेरे एक बार फिर वापसी करेंगे और एक अच्छे खिलाड़ी है शेरे, खेल की भावना को जानते हैं। सभी खिलाड़ियों को खेल खेल की तरह खेलना चाहिए। ये खेल है। जोरदार प्रहार किया, गेंद सीमा पार, षटकार।
इस प्रकार फिर टीम की रन संख्या पहुंची अब 9 रन, 90 पर पहुंच चुकी है। संतराम चैतन्य बापू शेरे गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजी कर रहे हैं टिंकू जिया। और एक बार फिर जोरदार प्रहार, गेंद खड़ी और जाएगी बहुत दूर, 6 रनों के लिए। धन्यवाद नितिन भाई। एक बार फिर शेरे, इस बार भी बल्ला चला है और इस बार भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। टिंकू ने 6 का पारा याद कर लिया है पूरी तरह से, छक्का ही लगा रहे हैं टिंकू। इस प्रकार टीम पूरी तरह से बिखर चुकी है। टीम में, टीम कहते हैं, टीम मतलब एकजुटता। टीम किसे कहते हैं? ये टीम नहीं है, ये एक खिलाड़ी है। अभी भी 12 गेंद यानी शेष है और 12 गेंदों के लिए आमंत्रित किया है वहां पर। आप बैल मुझे मार, ये घटना अब सचिन पवार, सचिन पवार ने भी बल्ला चलाया और गेंद वो भी पहुंचाएंगे सीमा पार, षटकार। जो भी आ रहा है 6 का पाड़ा गा रहा है। अब सचिन गाने लग गए 6 का पाड़ा। टीम 114 पर पहुंच चुकी है। अभी भी 11 गेंद यानी 6 से सामने सचिन, और प्रहार किया, वहां पर खिलाड़ी है शेरे, और शेरे भी हो गए ढेरे। इस प्रकार सभी खिलाड़ी अब पूरी तरह से खेल छोड़ चुके हैं। ये गेंद आएगी और जबरदस्त वहां पे पैर पड़ेगा, जबरदस्त प्रयास।
षटकार, षटकार है। तो यहाँ पर फिर वही टीम की रन संख्या पहुंची 124 रन। अब खिलाड़ी चाह रहे हैं कि कब खेल खत्म हो और कब हमारी बल्लेबाजी आए। सचिन पहुंचे 16 पर 3 गेंदों का सामना किया है। और इस बार बिट हुए, काफी देर के बाद बिट देखने को मिला है। पूरे के पूरे बल्लेबाज, पूरे के पूरे गेंदबाज हतबल हो चुके हैं क्योंकि गेंद लगातार बाउंड्रियां ढूंढ रही है, आराम करना चाहती है, गेंद छाव में जाना चाहती है, लेकिन वो फिर लाते हुए उसको फिर पीटते हैं। एक बार फिर सचिन पवार और कुछ देर तक गेंद वाइड। टीम 125 तक पहुंच चुकी है। उमेश राठौड़ गेंदबाजी कर रहे हैं और डॉक्टर सचिन पवार 16 के निजी स्कोर पर खेल रहे हैं। टीम की रन संख्या 125, 3 विकेट के बाद। एक बार फिर जाएगी गेंद दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। ओवर की आखिरी गेंद सामने है सचिन, 22 रन पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया है। जबरदस्त बल्लेबाजी सचिन पवार की। ये गेंद वाइड करा दी जाएगी। आखिरी गेंद ओवर की। टीम की रन संख्या 132 रन। ये गेंद और आ रही है, क्या कैच होगी? और बार बार लगातार प्रयास करे बड़े वहां पर, लेकिन गेंद षटकार। उनका बस चले तो जलगांव, आधे जलगांव में से गेंद ले आए। दरारा पूरी तरह से साबित कर दिया है। टीम 132 पर पहुंच चुकी है और नेस्त नाबूद हो गई है पूरी टीम। आखिरी 6 गेंद आनी चाहिए से 6 गेंद और रन 132, 38। अब टिंकू जिया और सामने बड़े बड़े लड़े झड़े पड़े और यहां पर बड़े ने ये झटका दिया है अंतिम ओवर में। ये क्या चाहिए थी, पकड़ लेते पहले ही तो ये नौबत नहीं आती थी। पूरी टीम 90-95 के निजी स्कोर पर आउट हो सकती थी, लेकिन यहाँ पर बहुत सारे कैच छूटे वहां पर। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की वहां पर।
अब बल्लेबाजी के लिए जा रहे हैं जाधव। बल्लेबाज का नाम अर्जुन जाधव। अर्जुन जाधव गए हैं आखिरी 5 गेंद खेलने के लिए। अब ये ओवर किफायती होगी क्योंकि बड़े काफी देर के बाद खड़े थे, अब बड़े हो गए हैं। राइट आर्म राउंड दी विकेट की गेंदबाजी करे, सामने है अर्जुन जाधव। अर्जुन ने भी बड़ा शॉट खेला है और ये भी जाएगा सीधा 6 रनों के लिए। टीम की रन संख्या 144 और गेंद वहां पर किसी तालमेल में गड़बड़ी। 145 पर पहुंच चुकी टीम। अब बारी है सचिन पवार की। सचिन पवार के हाथ में बल्ला है और अमन चौहान के हाथ में गेंद। आखिरी 3 गेंद आनी शेष है अमन के सामने सचिन पवार। यहाँ पर फिर बाउंड्री लाइन के बाहर 4 सचिन के बल्ले से निकला। टीम की रन संख्या पहुंची अब 149। दो गेंदे आखिरी, सामने सचिन। सचिन ने बल्ला चलाया, गेंद सीमा पार, षटकार। जो भी आ रहे हैं प्रहार कर रहे हैं। टीम की रन संख्या 155। आखिरी गेंद, सामने सचिन। क्या आखिरी गेंद पर ही षटकार आएगा या फिर बड़े खड़े रह जाएंगे? और आखिरी गेंद पर है षटकार। एक सौ 62 रनों की जरूरत।
भीमानायक हा संघ 162 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. पुढचा जो सामना होणार आहे लखीशा बंजारा वॉरियर्स वर्सेस रामदेव महाराज पॅन्थर्स. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे टॉस का बॉस या व्यासपीठावर. लखीशा बंजारा वॉरियर्स आणि रामदेव महाराज पॅन्थर्स. वेळेनुसार आपले सामने होणार आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडूवर फक्त 5 धावा आलेल्या आहेत. आणि प्रत्येक षटकात 20 धावा काढाव्या लागतील. षटक या ठिकाणी संपलेला आहे. एकशे 57 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे फक्त 42. गोलंदाज आहे राज. दुसरं षटक राज घेऊन येत आहे. स्ट्राइक वर असतील अभिषेक. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू गेलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. 4 धावा मिळतील अभिषेक यांना. राज अभिषेक साठी. फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी कुलदीप उपस्थित. कुलदीप यांनी सुंदर झेल घेतलेला आहे आणि अभिषेकला परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत. अविनाश शेरे.
राज एक चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे भीमा नायक सुपरस्टार या संघाला. जसे डॉट बॉल वाढतील त्याप्रमाणे धावगती देखील वाढेल. आखू टप्प्याचा चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे आणि या ठिकाणी एक झेल सुटलेला आहे अविनाश शेरे यांचा. षटक या ठिकाणी संपलेला आहे. वाईडचा रिव्ह्यू आहे, तिसऱ्या पंचांनी सांगायचं आहे तात्काळ. तिसऱ्या पंचांनी सांगायचं आहे वाईड आहे किंवा काय. तिसऱ्या पंचांनी तात्काळ निर्णय कळवायचा आहे वाईड आहे किंवा कसे की फेअर डिलिव्हरी आहे. बहु ओव्हर बॉल आहे, ओव्हर संपलेला आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. एक गडी बाद झालेला आहे. पूर्णपणे पराभवाच्या छायेत वावरताना भीमा नायक सुपरस्टार हा संघ. भीमा नायक सुपरस्टार या संघाचा पराभव झाल्यास जवळपास त्यांचं या स्पर्धेतला प्रवास संपुष्टात येईल. 36 चेंडूत 152 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 25.33 च्या विशाल आणि मोठ्या धावगतीने धावा बनवाव्या लागतील. कुलदीप शेरे अविनाश साठी एक मोठा फटका अविनाश शेरेच्या बॅटमधून आलेला आहे. मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा षटकार लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावा मिळतील. या चेंडूला टोलवलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव मिळेल. कुलदीप दीपकला आणि दीपकचा हा एक उंच फटका लॉंग ऑनच्या दिशेने. 6 धावा मिळतील दीपक यांना.
पुन्हा त्या दिशेने टोलवलेला आहे दीपक यांनी लॉंग ऑनच्या दिशेने खणखणीत षटकार. तिसरं षटक सुरू आहे. धाव संख्या आहे 29. एक गडी बाद झालेला आहे. कुलदीप तिसरा लागोपाठ षटकार आलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने दीपकच्या बॅट मधून. षटकातील धन्यवाद डीजे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक बॉल बाकी आहे म्हणे. चला सुरू करा. ठीक आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम राजा राज बंजारा. स्ट्राईकवर अविनाश शेरे. आखूड टप्प्याचा चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे लॉंग लेगच्या दिशेने. 6 धावा मिळतील अविनाश शेरे यांना. निर्धाव असा हा चेंडू राज बंजारा यांचा. स्ट्राईकवर आहेत अविनाश शेरे. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भीमानायक हा संघ. आखूड टप्प्याचा चेंडू त्याचा तेवढ्या चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार आलेला आहे अविनाशच्या बॅट मधून. लागोपाठ 2 षटकार या ठिकाणी आलेले आहेत अविनाश शेरे कडून. राज बंजारा अविनाश शेरे साठी. निर्धाव असा हा चेंडू फुलटॉस चेंडू.
बॉल या ठिकाणी फुटलेला आहे. चेंडूवर प्रहारच तेवढा चालू आहे. यष्टीरक्षकाची प्रतिक्रिया अत्यंत मजेशीर आहे. एक षटकार वाचलेला आहे, आता पुढचा षटकार काही खाऊ नकोस. गोलंदाजासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. आणि त्या ठिकाणी उपस्थित क्षेत्ररक्षक राहुल यांनी बसल्या बसल्या हा झेल घेतलेला आहे. गोलंदाजाची भरपाई राज बंजारा पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि अत्यंत अद्भुत असा झेल घेतलेला आहे. नाव सांगायचं मला. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. शांतीलाल चव्हाण याने हा एक सुंदर झेल घेतलेला आहे. रुद्र चव्हाण आहे. रुद्र याने हा झेल घेतलेला आहे. अविनाश शेरेची ही खेळी संपुष्टात आलेली आहे. अत्यंत आक्रमक खेळी अविनाश शेरेने साकारलेली होती. तिसऱ्या पंचाने आपला निर्णय द्यायचा आहे. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे. नितीन भाऊ. तिसऱ्या पंचांनी बाद दिलेला आहे.
कृपया पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. नितीन भाऊ जाधव, कृपया आपण हे प्रकरण तात्काळ मिटवायचं आहे. चला पटापट डिसिजन द्यायचं आहे आणि काय आहे ते मिटवायचं आहे. चला सामना सुरू करायचा आहे. जवळपास 2.5 तासाच्या वर झालेला आहे या सामन्याला. बॅट्समन साईडचं सर्व रिव्ह्यू समाप्त झालेले आहेत म्हणे. रिव्ह्यू घेतला नाही, काय आहे ते पाहायचं आहे तिसऱ्या पंचाने. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. प्रकाश चव्हाण, कृपया शांततेत हा खेळ पार पाडायचा आहे. क्रिकेट हा एक सन्मानाने खेळला जाणारा खेळ आहे. प्रत्येकाने नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. अठ्ठ्याण्णव सामन्यात 1278 धावा बनवलेल्या आहेत प्रकाश चव्हाण यांनी. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. 4 षटक या ठिकाणी संपलेले आहेत. धावा आहेत 53, 2 गडी बाद झालेले आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. अजूनही बॉलरचं नाव सांगायचं आहे प्रवीण पवार. अजूनही 108 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकात 27 धावा बनवाव्या लागतील. एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, पराभवाच्या छायेत वावरताना भीमानायक संघ. एक चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे दीपक यांनी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, कुठलीही धाव मिळणार नाही. एक मोठा फटका दीपकच्या बॅटमधून आलेला आहे. डी मिड विकेटच्या दिशेने 6 धावा मिळतील दीपक यांना. चौथा षटकार दीपकच्या बॅटमधून.
पुढचा चेंडू वाईड आहे. 101 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहे 22. दोन्ही संघांना एक सूचना प्राप्त झालेली आहे तिसऱ्या पंचांकडून. दोन्ही संघाचा रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. कोणालाही रिव्ह्यू मिळणार नाही. पटापट सामना फिनिश करायचा आहे. यानंतर लगेच पुढचा सामना होणार आहे. गोलंदाज जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून दीपक साठी एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. दीपक खेळतोय 24 धावांवर 4 खणखणीत षटकार लगावलेले आहे. शर्थीचे प्रयत्न करताना दीपक चव्हाण आणि प्रकाश चव्हाण आपल्या संघासाठी किल्ला लढवताना अडचणीत सापडलेला आहे. भीमानायक सुपरस्टार हा संघ. आखू टप्प्याचा चेंडू त्याचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे आणि डीप मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार दीपकच्या बॅटमधून. पुढचा चेंडू दीपक साठी एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू. पंचांनी याला वाईट दिलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. एक महागडा षटक या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक षटकात किमान 4 षटकार लावावे लागतील भीमानायक सुपरस्टार या संघाला. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू यष्टी रक्षकाकडून देखील मिस झालेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 18 चेंडूत 90 धावांची आवश्यकता आहे. धावगती वाढलेली आहे. प्रत्येक षटकात 30 धावा चोपाव्या लागतील. मोठ्या आव्हानाचा पाठलाग दीपक आणि प्रकाश. कृपया पंचांनी देखील लवकरात लवकर सामना फिनिश करावा. सगळे प्रेक्षक खेळाडू बोर झालेले आहेत. या सामन्याला जवळपास 2.5 तासाहून जास्त वेळ लागलेला आहे. प्रत्येक षटकात 30 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूत किमान 15 षटकार लावावे लागतील भीमानायक सुपरस्टार या संघाला. पराभवाचा दाट धुके त्यांच्या डोक्यावर वावरताना आणि पूर्णपणे या सामन्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे संत राम चैतन्य बापू सुपर या संघाने. नामोहरण करून सोडलेला आहे. अत्यंत चांगला चेंडू यॉर्कर असा हा चेंडू. एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे दोन्ही खेळाडूंनी. पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पंच फार अनुभवी आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेतलेला आहे. चला पुढचा चेंडू टिंकू यांचा दीपक साठी. आखू टप्प्याचा चेंडू. या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. मिस फील्ड. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी पळण्याचा प्रयत्न.
या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दीपक यांनी. अर्धशतकाकडे हळूहळू वाटचाल सुरू करतोय दीपक. मात्र संघाला विजयासाठी अजूनही 87 धावांची आवश्यकता आहे. 2 हिटर फलंदाज मैदानावर उपस्थित आहे. मात्र बहुधा संघाचा पराभव ते थांबवू शकणार नाही असे संकेत प्रथम दर्शनी या ठिकाणी दिसत आहेत. 16 चेंडूत अजूनही 87 धावांची आवश्यकता आहे. यानंतरचा जो पुढचा सामना होणार आहे लकीशा बंजारा वॉरियर्स आणि रामदेव महाराज पॅन्थर दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी यष्टीरक्षकाकडे एक सोपा झेल देऊन परतलेले आहेत दीपक चव्हाण. एक आक्रमक खेळी साकारलेली आहे. मनोरंजन केलेलं आहे प्रेक्षकांचं दीपक चव्हाण यांनी. नवीन फलंदाज उमेश, दोन्ही शतकवीर खेळाडू मैदानावर आहे. या दोन्ही खेळाडूंनी नुकतीच LPL मध्ये शतक झळकावलेलं होतं. मात्र या ठिकाणी आपल्या संघाचा पराभव बहुधा वाचवू शकणार नाहीत. टिंकू एक यशस्वी फलंदाज, गोलंदाजीमध्ये देखील आपली धार दाखवताना महत्वाचा गडी या ठिकाणी बाद केलेला आहे टिंकू. आणि यष्टीरक्षकाकडे एक सोपा झेल देऊन उमेश परतला आहे. लागोपाठ 2 गडी बाद केलेले आहेत टिंकू यांनी. धन्यवाद डीजे. बहुधा या गाण्याप्रमाणे प्रत्येक खेळाडू सांगत असावा संघ मालकाला की आमच्याशी चूक झाली. हे गाणं भीमानायक सुपरस्टार संघातील खेळाडूंसाठी तंतोतंत जुळून येत आहे. खरोखरच अत्यंत निराशाजनक प्रदर्शन राहिलेलं आहे भीमानायक सुपरस्टार या संघातल्या खेळाडूंचं. कृपया पंचांना विनंती आहे हा सामना एकदाचा फिनिश करावा. टिंकूचा हा चेंडू, पवन आलेले आहेत नवीन फलंदाज. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे टिंकू आणि दमदार प्रदर्शनाने टिंकूने आपलं लक्ष, सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलेलं आहे. तत्पूर्वी डीप मिड विकेटच्या दिशेने हा फटका पवनच्या बॅटमधून. एक धाव. नवीन फलंदाज उमेश आलेले आहेत. काय चाललेलं आहे भीमानायक संघातल्या खेळाडूंमध्ये समजत नाही. एक मोठा पराभव त्यांना बहुधा स्वीकारावा लागेल. आपल्या संघाचा पराभव किती धावेनी कमी करतात एवढंच या सामन्यामध्ये शिल्लक आहे. पहिला सामना ते पराभूत झालेले होते आणि दुसऱ्या सामन्यात देखील त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवलेली आहे. गोलंदाज प्रकाश साठी आखू टप्प्याचा चेंडू. चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. बाजूने पुढचा चेंडू आणि एक सोपा झेल प्रकाश यांनी दिलेला आहे. बहुधा सर्व फलंदाजांना एका मागोमाग पवेलियनचा रस्ता पकडताना भीमानायक सुपरस्टार हा संघ. अनेक मोठे खेळाडू, मात्र संघाला साजेशी कामगिरी काही करता आलेली नाही. संघ मालक स्वतः मैदानावर आलेले आहेत राजेश राठोड सर. मात्र संघ मालक देखील आपल्या संघाचा पराभव टाळू शकणार नाही.
फलंदाजांनी तसेच गोलंदाजांनी घोर निराशा केलेली आहे. संत राम चैतन्य बापू विजयाकडे यांची वाटचाल सुरू झालेली आहे. कृपया पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. खूप सारा उशीर झालेला आहे. जवळपास 2.5 तास झालेला आहे हा सामना सुरू आहे. प्रेक्षक देखील चिंतेत आहेत. खेळाडू या ठिकाणी दमलेले आहेत. सामना काही संपत नाही. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला पटापट. या सामन्याने वेळेचं सर्व रेकॉर्ड्स मोडलेला आहे. अत्यंत जवळपास 11:45 सुमारास हा सामना सुरू झालेला होता आणि आता वाजताय 2:33. अजूनही 12 मिनिट हा सामना सहज सुरू होईल. म्हणजे 3 तास. फुलटॉस चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे आणि एका हाताने रुद्र याने सुंदर झेल घेतलेला आहे. सीमारेषेवर बहुधा झेल घेण्याची रुद्रची चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. रुद्र उर्फ शांतीलाल धन्यवाद डीजे. दर्शन पोहोचलेले आहेत मैदानावर. तू चल मैं आया या पद्धतीने स्थिती आणि दर्शन देखील तिफळाचीत झालेले आहेत. बहुधा या ठिकाणी या गोलंदाजाची हॅट्रिक झाली असावी. स्कोररने सांगायचं आहे. हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. पहिला हॅट्रिक वीर आहे हा गोलंदाज रामेश्वर राठोड. हेलो दर्शन, ये गेंद का दर्शन करके वापिस जा रहे हैं और अभी आए हैं धुरंधर 2 के बड़े साहब उर्फ दाऊद, जो हर बार सिर्फ लड़ाई का सोचते हैं भारत पाकिस्तान की तरह। बड़े साहब देखते हैं अभी ये बल्ले और गेंद का लड़ाई करते हैं कि नहीं। काफी अच्छा संपर्क हुआ और फिर से एक बार गेंद जाती हुई शांतिलाल की ओर। शांतिलाल उर्फ रुद्रा साला ये मैच का खत्म नहीं होता है बे। कम से कम 3 घंटे हो चुके हैं। धुरंधर 2 अभी तक खत्म हो जाती पर ये मैच खत्म होने का नाम नहीं ले रहा है यहाँ पर। कैमरामैन भी वहां पर। कैमरामैन सोच रहे हैं साला इतनी अगर शूटिंग कर लेता तो एक पिक्चर बन जाती धुरंधर 3। पर ये मैच खत्म होने का नाम नहीं ले रहा है। यहाँ पर ओवर खत्म हो चुकी है। आखिरकार धुरंधर 2 का ये आखिरी सीन, आखिरी ओवर, चैप्टर 8 लास्ट ओवर और सामने है बड़े साहब धुरंधर 2 के बड़े साहब चैप्टर 8 को एंड करना चाहेंगे। सचिन डॉक्टर की ये गेंद बड़े साहब ने मारा और वहां पर सचिन डॉक्टर ने पैरों से मारा। उधर से बल्ले से, इधर से पैरों से। लगता है ये फुटबॉल का मैच चल रहा है। पब्लिक यहाँ पर काफी बोर हो चुकी है।
क्योंकि ये मैच कुछ खत्म होने का नाम नहीं ले रहा है। सचिन डॉक्टर की अगली गेंद। एक बार फिर से धुरंधर 3 का ये चैप्टर 8 एंड करना चाहेंगे और गाड़ी क्रमांक 1552 में बैठना चाहेंगे बड़े साहब, और ये बैठ चुके हैं गाड़ी क्रमांक 1551 में। यहाँ पर स्वागत है उनका, कृपया तालियों के साथ उनका स्वागत किया है यहाँ पर कमेंट्री बॉक्स में। ओ माय गॉड, ये धुरंधर टू के उजेर का आगमन हो चुका है यहाँ पर। उजेर बलोच, धुरंधर 2 के उजेर बलोच, ये लियारी से इनका नाता है। अगर ये उड़ते हैं तो यहाँ पर धुरंधर 2 का चैप्टर 8 भी एंड हो सकता है। धुरंधर 1 और धुरंधर 2 के उजेर बलोच चैप्टर 8 को एंड करना चाहेंगे। उजेर बलोच हमजा अली मजारी, कैप्टन प्रकाश चौहान, जिन्होंने उजेर बलोच को जेल में भेजकर सिर्फ आखिरी बैट्समैन के लिए यहां पर भेजा है। सचिन डॉक्टर अगली गेंद उजेर बलोच के लिए। और उजेर बलोच का ये शॉट सीधा लैरी के ऊपर से जाता हुआ 6 रन के लिए। ये गेंद सीधा बलूचिस्तान में जाके गिरी है। फिर भी यहाँ पर पब्लिक फिर से वेट कर रही है, साला ये मैच का है खत्म नहीं होता है बे। और उजेर बलोच फिर से एक बार स्फोटक बल्लेबाजी करते हुए लैरी को बचाने की कोशिश कर रहे हैं, और ये नो बॉल है। उजेर बलोच को एक बार फिर से अच्छा मौका मिला है। अगर इस गेंद को भी उजेर बलोच बलूचिस्तान में भेजते हैं तो उनको यहाँ पर कमेंट्री बॉक्स की ओर से 51 रुपए का बख्शिश दिया जाएगा उजेर बलोच को, अगर इस गेंद को भी वो बलूचिस्तान में भेजते हैं। और यहाँ पर वाइड, फिर से एक बार चांस है अभी उजेर बलोच को। फ्री कंटिन्यू लैरी को बचाने के लिए। आखिरी गेंद, और आखिरकार यहाँ पर धुरंधर 2 का एंड होता हुआ। काफी अच्छी फिल्म बनाई है यहाँ पर आदित्य धर ने, और उजेर बलोच नॉट आउट रहते हुए। गाड़ी क्रमांक 1552। धन्यवाद डीजे। हे भीमा नायक सुपरस्टार या संघासाठी होतं। 1552 फिक्स झालेला आहे, त्यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे आणि प्रेक्षकांनी, खेळाडूंनी सर्वांनी सुटकेचा निश्वास या ठिकाणी सोडलेला आहे।